लाल परी तोट्यात कशी? मलाई कुणी खाल्ली? मंत्र्यांचा अधिकाऱ्यांना 1 महिन्याचा अल्टिमेटम. एस टी व्यावसायिक होते, लोकसेवेचं काय? नमस्कार. मुद्दा जनतेचा मध्ये आपलं स्वागत. प्रवाशांच्या सेवेसाठी असं ब्रीदवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा म्हणजेच एस टी अर्थात आपली लाल परी गेल्या 78 वर्षांपासून महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून धावते. त्यामुळं गाव तिथे रस्ता, रस्ता तिथे एस टी असंही धोरण असल्याचं महामंडळ सांगतं. सुरुवातीची कित्येक वर्ष महाराष्ट्राच्या रस्त्यावर एस टीचंच अधिराज्य होतं. खाजगी प्रवासी वाहतूक सेवा सुरू होण्यापूर्वी एस टी हेच सर्वांचं एकमेव साधन होतं. त्यानंतर खाजगी प्रवासी सेवा सुरू झाली आणि त्या स्पर्धेत एस टी मागं पडत गेली. एवढा मोठा विस्तार असूनही तेवढाच तोटा एस टीला सहन करावा लागतोय. अर्थात यासाठी सरकार आणि महामंडळाची धोरणं, खाजगी वाहतुकीला दिलेलं प्रोत्साहन, अवैध प्रवासी वाहतूक आणि मुख्य म्हणजे एस टीच्या कर्मचाऱ्यांचे प्रवाशांशी असलेलं वर्तन अशी बरीच कारणे यामागे आहेत. दरवाढ झाली, नव्या गाड्या आल्या, विविध सुधारणा केल्या, सरकारकडील बरीच थकबाकी मिळाली, तरीही एस टीचं तोट्यात रुतलेलं चाक बाहेर निघताना दिसत नाही. त्यामुळं आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एस टीच्या अधिकाऱ्यांना सज्जड इशारा दिलाय. 1 महिन्यात कारभार सुधारा, अन्यथा बाहेरचा रस्ता दाखवू, असा अल्टिमेटमच त्यांनी दिलाय. सगळे उपाय करूनही एस टी नफ्यात येत नसेल तर एस टीत भ्रष्टाचार, गैरप्रकार होत असावेत का? त्यामुळं तर मंत्र्यांनी हा इशारा दिला नसेल. असं असेल तर एस टीच्या प्रवाशांच्या पैशावर डल्ला मारणारी ही मंडळी कोण आहेत? त्यांना बाहेर काढलंच पाहिजे. मुख्य म्हणजे पूर्वी एस टीला तोट्याच्या खाईत लोटणारी धोरणं आखताना मलाई कोणी खाल्ली? याच्याही मुळाशी गेलं पाहिजे. मुळात एस टीनं व्यावसायिक झालंच पाहिजे, मात्र त्यासोबत प्रवासी सेवा या मुख्य उद्देशापासून दूर जाता कामा नये. याच विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. एस टीची सध्याची आर्थिक परिस्थिती पाहिली तर एस टीला दररोज सुमारे 1.5 कोटी रुपयांचा तोटा होतोय. 2025-2026 या आर्थिक वर्षात एस टीचं उत्पन्न 11,475 कोटी रुपये होतं, तर एकूण खर्च 12,66,00,000 रुपये झाला. त्यामुळं यावर्षी एस टीला तब्बल 591 कोटी रुपयांचा तोटा झालाय. एस टीचं दैनंदिन उत्पन्न 31,40,00,000 रुपये आहे, तर खर्च 33 कोटी रुपये आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे यंदा एप्रिल आणि मे या लग्नसराई व उन्हाळी सुट्ट्यांच्या पीक सीझनमध्येही एस टीला तोटा झालाय. या काळात भाडेवाढ करूनही एस टी तोट्यात कशी गेली? एप्रिल 2026 तब्बल 76,47,00,000 रुपये आणि मे 2026 48,89,00,000 रुपये एस टीला तोटा झालाय. तर मागच्या वर्षी याच काळात महामंडळ नफ्यात होतं. राज्यातील 31 विभागांपैकी तब्बल 21 विभाग तोट्यात आहेत. कोल्हापूर, नाशिक, नागपूर, रत्नागिरी, सातारा आणि ठाणे या प्रमुख विभागांचा यात समावेश आहे. तर जालना, परभणी, बुलढाणा, भंडारा, गडचिरोली, अकोला, धुळे आणि वर्धा हे केवळ 8 विभाग नफ्यात आहेत. म्हणजेच पुढारलेल्या भागात एस टीला तोटा होतोय आणि विदर्भासारख्या दुर्लक्षित भागात नफा. यावरून वाढती खाजगी वाहतूक आणि बेकायदा प्रवासी वाहतूक हे प्रमुख कारण असावं असा अंदाज बांधता येतो. एस टी वारंवार तोट्यात का जाते? केवळ अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा हेच यामागचं एकमेव कारण नाही, तर याची पाळंमुळं अधिक खोलवर आहेत. पूर्वी ग्रामीण भागात एस टी हा एकमेव पर्याय होता. मात्र एस टीच्या बस फेऱ्यांची अनिश्चितता, जुन्या गाड्या आणि अपुऱ्या सोयी सुविधांमुळे प्रवाशांनी पाठ फिरवली. याच त्रुटींचा फायदा घेत खाजगी वाहनं, ट्रॅव्हल्स आणि बेकायदेशीर वाहतूकदारांनी आपली पाळंमुळं घट्ट केली. आज हीच खाजगी वाहतूक एस टीच्या मूळ उत्पन्नावर डल्ला मारते. मुळात खाजगी वाहतुकीला परवानगी देण्याचं धोरण कोणी आखलं? हे काही एकाएकी झालेलं नाही. राज्यात एस टी असतानाही त्या काळात खाजगी प्रवासी वाहतूक कशी सुरू झाली? यात कोणाकोणाचे हात ओले झाले? यापूर्वी अनेक परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष विविध कारणांमुळे चर्चेत राहिले. काही तर अगदी मक्तेदारी असल्याप्रमाणे एस टी टिकून होते. त्यांच्या काळातील कारभार आणि व्यवहार कोण तपासणार? आजच्या तोट्याची बीजे त्यातच रोवली गेलेली आहेत.
एस टीची खरेदी, एस टीने करार पद्धतीने गाड्या घेणे अशा कितीतरी गोष्टी मधल्या काळात गाजल्या. अनेकांनी आपल्या सोयीच्या पद्धतीनं कारभार चालवून आपले आणि आपल्या संबंधितांचे खिसे भरले. त्याचाच हा परिणाम आहे. आणखी एक कारण अधिकारी कर्मचाऱ्यांची मानसिकता आणि प्रवाशांसोबतचं वर्तन हेही एक आहे. मुजर वाहक चालकांकडून प्रवाशांना त्रास झाल्याच्या अनेक बातम्या आजही समोर येतात. एस टीचे मालक असल्याप्रमाणे यातील काही मंडळी वागत असते. शहरी आणि ग्रामीण भागातही याचा अनुभव येतो. विविध प्रशिक्षण आणि कारवायांमुळे अलीकडे हे प्रमाण तुलनेत कमी होतंय. असं असलं तरी प्रवाशांच्या मनात एस टीबद्दल नकारात्मक भावना निर्माण होण्यास हेही एक कारण आहे. मधल्या काळात एस टी कर्मचाऱ्यांचे पगार थकल्यानं अडचण झाली होती. त्यावेळी अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्याही केल्या होत्या. आपल्या हक्कांसाठी एस टी कर्मचाऱ्यांना अनेकदा संप पुकारावा लागतो. सरकारची कोंडी करण्यासाठी म्हणून कर्मचारी ऐन हंगामात संप करतात. यामुळं प्रवाशांची अडचण व्हावी आणि सरकारनं लक्ष द्यावं असा त्यांचा उद्देश असतो. यात प्रवाशांची अडचण होते आणि उरली सुरली सहानुभूती एस टी कर्मचारी हरवून बसतात. एस टी महामंडळामार्फत ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि महिलांना विविध सवलती दिल्या जातात. राज्य सरकारनं सुरू केलेल्या महिला सन्मान योजनेमुळं 50% तिकीट दरात प्रवास करता येतो. त्यामुळं एस टीची महिला प्रवासी संख्या निश्चितच वाढली आहे. ग्रामीण भागातील महिला मोठ्या प्रमाणावर एस टीकडे वळल्यात. या सवलतींची प्रतिपूर्ती शासन महामंडळाला करत असले तरी ही रक्कम वेळेवर न मिळणं किंवा कधीकधी अंतर्गत प्रशासकीय खर्चात ती वळती करणं यामुळं खेळतं भांडवल कमी पडतं. मात्र ही रक्कम कशी का होईना महामंडळाला मिळतेच. ज्यादा प्रवासी आणून देणारी ही योजनाही एस टीला तोट्यातून बाहेर काढू शकलेली नाही. सरकारच्या अखत्यारीत असलेलं एस टी महामंडळ हे प्रवाशांच्या सेवेला प्राधान्य देऊन स्थापन करण्यात आलंय. त्यामुळं प्रवाशांची सोय, त्यांच्याशी चांगलं वर्तन, आवश्यक सुविधा याला एस टीत प्राधान्य असलं पाहिजे. खाजगी प्रवासी वाहतुकीची स्पर्धा करायची असेल तर केवळ जुन्या गाड्यांची दुरुस्ती करून चालणार नाही. प्रवाशांना वेळेची अचूकता आणि आरामदायी प्रवासाची हमी मिळाली पाहिजे. एस टीच्या एकूण खर्चाचा मोठा हिस्सा डिझेलवर होतो. महामंडळानं सध्या सुरू केलेल्या ई बस आणि CNG बसचा विस्तार वेगानं करणं गरजेचं आहे. त्यामुळं एस टीला प्रति किलोमीटर येणारा खर्च कमालीचा कमी होईल. एस टी स्टँडच्या आवारातून चालणारी अवैध खाजगी वाहतूक एस टीचे सुरक्षा अधिकारी, RTO आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीनं पूर्णपणे बंद केली पाहिजे. याची स्थिती अगदी गंभीर आहे. गावं असो की शहरं, अनेक ठिकाणी बस स्थानकांना खाजगी प्रवासी वाहतूक आणि त्यांच्या एजंटांचा विळखा पडलेला आहे. अनेक ठिकाणी त्यांनी बेकायदेशीर कार्यालये थाटलीत. एस टीच्या प्रतीक्षेत स्थानकावर थांबलेल्या प्रवाशांना ही मंडळी खाजगी वाहनांमध्ये राजरोसपणे घेऊन जाते. एस टी वेळेवर नाही किंवा वेळेत सुटणार नाही या कारणामुळं किंवा कायमचा समज झाल्यामुळं एस टीचे प्रवासीही खाजगी वाहतुकीकडे वळतात. हे चित्र बदललं पाहिजे. ही गळती रोखण्यासाठी एस टीकडून स्थानकावरच ठोस उपाय झाले पाहिजेत. बस तिकिटांशिवाय उत्पन्न वाढविण्यासाठी एस टी बस स्थानकांवरील दुकानं, जाहिराती आणि कुरिअर पार्सल सेवा या व्यावसायिक घटकांचा अधिक प्रभावीपणे वापर झाला पाहिजे. तसा तो सुरू आहे, मात्र त्यात गैरप्रकार होतात का याचाही शोध घेतला पाहिजे. मधल्या काळात एस टीच्या पडून असलेल्या जागा खाजगीकरणातून उपयोगात आणून त्यातून उत्पन्न मिळवायचा प्रयत्न होता. मात्र आपल्याकडं जागेचे व्यवहार म्हटलं की मोठ्या संशयांना जागा निर्माण होते. त्याला विरोधही होतो. एस टीच्या अनेक मोक्याच्या जागा आहेत. त्यांचा योग्य वापर करण्याची संशयविरहित ठोस उपाययोजना शोधून काढली पाहिजे. परिवहन मंत्र्यांनी दिलेल्या 1 महिन्याच्या मुदतीमुळं प्रशासनात नक्कीच हालचाल होईल. परंतु ही सुधारणा करताना गावाकडची एस टी बंद पडणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. नफा कमावणं हे व्यावसायिक उद्दिष्ट असावं, परंतु दुर्गम भागातील कष्टकरी शेतकरी आणि विद्यार्थ्यांना जोडणारी लोकसेवा हेच एस टीचं खरं कवच आहे. व्यावसायिकतेच्या नादात जर हे कवच गळून पडलं तर एस टी सामान्यांपासून कायमची दूर जाईल. मंत्र्यांनी मुळाशी जाऊन केवळ वरवरची मलमपट्टी न करता कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात हीच महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला यावर आपलं मत काय आहे आम्हाला कॉमेंट करून जरूर कळवा.
अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला भेडसावत असलेल्या मुद्द्यांवरील चर्चा ऐकण्यासाठी पाहत रहा मुद्दा जनतेचा, फक्त आय लव्ह नगरवर.